പിതാപുത്ര പവിത്രാത്മാക്കോ സ്തുതിയോ. ദൈവനാമത്തിന് മഹത്വം ഉണ്ടായിരിക്കട്ടെ. ഇന്നലെ നമ്മൾ ചിന്തിച്ച വചനത്തിൻ്റെ ബാക്കിയായിട്ട് നമ്മൾ ചിന്തിക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. ഇന്നലെ നമ്മൾ വായിച്ച വചനം ഒന്നുകൂടി വായിക്കാം. कल हमने चिंता किया हुआ वचन पहले शमूएल छठवां अध्याय का 20वां वचन, उसका सेकंड पार्ट करके हम आज ये सुनेंगे. पहले शमूएल छठवां अध्याय का 20 और एक बार पढ़िए. ഈ പരിശുദ്ധ ദൈവമായി യഹോവയുടെ മുമ്പാകെ നിൽപ്പാൻ ആർക്ക് കഴിയും? ഹല്ലേലൂയ. പരിശുദ്ധ ദൈവമായ യഹോവയുടെ മുമ്പാകെ നിൽക്കുവാൻ ആർക്ക് കഴിയും? ഹിന്ദി में पढ़िए. हालेलुया. तब बत्तीस के लोग कहने लगे, इस पवित्र परमेश्वर यहोवा के सामने कौन खड़ा रह सकता है? इस पवित्र परमेश्वर यहोवा परमेश्वर के सामने कौन खड़ा रह सकते हैं करके दुनिया का लोग बोलने लगा. हालेलुया. क्योंकि दुनिया को समझ में आया ये परमेश्वर यहोवा पवित्र है. हालेलुया. क्योंकि हम एक प्रार्थना करते हैं. यीशु प्रभु अपने को एक प्रार्थना सिखाया. कौन सा प्रार्थना? സ്വർഗസ്ഥനായ ഞങ്ങളുടെ പിതാവേ, നിന്റെ തിരുനാമം പരിശുദ്ധമാകപ്പെടണമേ എന്നുള്ള പ്രാर्थना. परमेश्वर का नाम पवित्र बन जाए करके उधर हमें प्रार्थना सिखाया. उधर दुनिया का लोग परमेश्वर को पवित्र है करके जान लिया. इधर हम प्रार्थना कर रहे हैं, परमेश्वर हम तुम्हारा नाम पवित्र हो जाए. कैसा पवित्र हो जाएगा? उस दुनिया में उस समय में जीने वाला लोगों के द्वारा परमेश्वर का नाम पवित्र है करके दूसरा जो अनजाने लोगों को पहचान में आया. हालेलुया. परमेश्वर को नहीं जानने वाला लोग कैसा मालूम पड़ा वो लोग को परमेश्वर पवित्र है करके? क्योंकि जानने वाला लोग उनका नाम को पवित्र है करके उनके जीवन से बता कर दिया. हालेलुया. आज भी परमेश्वर बोल रहे मेरा नाम पवित्र हो जाए करके प्रार्थना करो और मेरा नाम पवित्र कर कर तुम जियो. हालेलुया. दुनिया में जीने का समय हम सभी के द्वारा परमेश्वर का नाम पवित्र होना मांगते हैं. हालेलुया. हमारा चाल चलन, हमारा बोली, हमारा नजर, हमारा सभी प्रवृत्ति के द्वारा परमेश्वर ये जो प्रार्थना करने वाला व्यक्ति ये जो व्यक्ति का ईश्वर पवित्र है करके दुनिया जानना मांगता है. तो ये इसके लिए हमें परमेश्वर पवित्र है करके दिखाने के लिए हम अपना जीवन को तैयार करना पड़ेगा. हम जाके एक व्यक्ति को बोलने का जरूरत नहीं है मेरा परमेश्वर पवित्र है करके, क्योंकि हम जी कर दिखाने का है. अरे गया दिन हमने सीखा हम यीशु प्रभु का न्यूज़पेपर है करके सीखा. हालेलुया. हम यीशु का पत्र है करके बोला. तो यीशु का पत्र दुनिया में हम चलने का समय ये वो लोग देखेगा तो बोलेगा ये इनका परमेश्वर पवित्र परमेश्वर है, इनका परमेश्वर जीवित परमेश्वर है करके दुनिया बोलना मांगते हैं. हालेलुया. हम किसी को बोलने के पहले तुम्हारा परमेश्वर जीवित है, तुम्हारा परमेश्वर पवित्र है करके बोलना मांगता है. उस दिन मैंने बोला मैं एक ऑफिस में गया तो वो ऑफिसर मुझे जानता ही नहीं है, मेरे गले में एक क्रॉस ऐसा माला भी नहीं है, मैं क्रिश्चियन है करके बोलने के लिए ये कौन सा भी एक चिन्ह मेरे पास नहीं था. फिर भी उसने मेरा मुंह में देख कर बोला तुम्हारा यीशु तुम्हारे लिए काम करेगा. हालेलुया.
तो वो दुनिया देखकर बोलना मांगते है तू यीशु का बेटी है, हालेलुया, तू यीशु को पुकारने वाला व्यक्ति है। हम सभी को देखकर यीशु दिखाई पड़ना मांगते हैं। इसके लिए हम यीशु को धारण किया है, हालेलुया। हम बाहर जाएगा तो यीशु जा रहे करके बोलना मांगते हैं, हालेलुया। यीशु के अनुसार हमारे अंदर स्वभाव, यीशु के अनुसार हमारे अंदर जीवन आ गया तो जरूर हम यीशु को पवित्र करने वाला व्यक्ति बन जाएगा। और एक वचन हम पढ़ना चाहता हूँ, पहले कोरिन्थियन पहले अध्याय का 29 हम पढ़ेंगे। पहले कोरिन्थियन पहले अध्याय का 29 उधर लिखा है, ताकि कोई प्राणी परमेश्वर के सामने घमंड ना करने पाए। वो नहीं, ഒരു ജഡവും സന്നിധിയിൽ പ്രശംസിക്കാതിരിക്കേണ്ടതിന് തന്നെ നിങ്ങളോ അവനാൽ ക്രിസ്തേശുവിൽ ഇരിക്കുന്നു, അവൻ നമുക്ക് ദൈവത്തിങ്കൽ നിന്നും ജ്ഞാനവും നീതിയും ശുദ്ധീകരണവും വീണ്ടെടുപ്പുമായി തീർന്നു। पहले कोरिन्थियन पहले अध्याय का 29 हिंदी में पढ़िए। ताकि कोई प्राणी परमेश्वर के सामने घमंड ना करने पाए। 30 परंतु उसी की ओर से तुम मसीह यीशु में हो, जो परमेश्वर की ओर से हमारे लिए ज्ञान ठहरा। तो उधर क्या लिखा है, तुम परमेश्वर के ओर से यीशु में वास कर रहा है करके उधर लिखा है। तुम यीशु में है, ये साध्य कर कर कौन दिया? परमेश्वर साध्य कर कर दिया हम यीशु में हो जाने के लिए। तो हम यीशु के अंदर है तो हम दुनिया में उतर कर चलने का समय, हाँ, कौन चल रहे उधर से? हम യേശു के अंदर है तो നിങ്ങൾ യേശുവിൽ ഇരിക്കുന്നു എന്ന് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്। तुम लोग यीशु में बैठ रहा है तो तुम बाहर जाएगा तो तुम यीशु के अंदर है तो यीशु चलकर जा रहे, हालेलुया। तो यीशु चलकर जा रहे तो दुनिया बोलेगा ये तो पवित्र परमेश्वर का पवित्र परमेश्वर जा रहे, पवित्र परमेश्वर का बेटी है, बेटा है करके बोलने लगेगा। तो यीशु के पवित्र परमेश्वर के पास कौन खड़ा रहेगा करके हम चिंता कर रहा था। നമ്മുടെ പരിശുദ്ധനായ ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പിൽ ആര് നിൽക്കും എന്ന് നമ്മൾ പഠിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. അവന് ഒന്നാമതായിട്ട് നമ്മൾ ചിന്തിച്ചത് എന്താണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്? ഒന്നാമതായിട്ട് വിളിച്ചവനൊത്തവണ്ണം വിശുദ്ധനായിരിക്കണം। हमें बुलाया हुआ यीशु के जैसा हम पवित्र होना मांगते, परमेश्वर के समान हम पवित्र होना मांगते। फिर क्या लिखा था? फिर दूसरा हमने चिंता किया, ये निंगलो क्रिस्तुविनुल्लवर, क्रिस्तु ദൈവത്തിനുള്ളവർ। അപ്പോൾ നമ്മൾ ദൈവത്തിനുള്ളവരായി മാറണം, എന്നാൽ മാത്രമേ ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പിൽ നിൽക്കാനൊക്കത്തുള്ളൂ। ദൈവത്തിനുള്ളവരല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പിൽ നിൽക്കാനൊക്കത്തില്ല। हम परमेश्वर का नहीं है तो हम परमेश्वर के सामने नहीं खड़ा रह सकते। तो इसके लिए हम परमेश्वर के बन जाने का, परमेश्वर का बन जाने का। और तीसरा बात हमने चिंता किया, यीशु के साथ क्रूसिफाई होना मांगते, यीशु के साथ क्रूसिफिकेशन में होना मांगते। हम यीशु के साथ मर गया है, യേശുവിനോട് കൂടെ ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായിരിക്കണം। അതിനുവേണ്ടിയാണ് നമ്മൾ ബപ്തിസ്മ എടുക്കുന്നത്, യേശുവിനോട് കൂടെ മരിക്കാൻ, യേശുവിനോട് കൂടെ അടക്കപ്പെടാൻ, യേശുവിനോട് കൂടെ ഉയർത്തപ്പെടാൻ, യേശുവിനോട് കൂടെ സ്വർഗാരോഹണം ചെയ്യാൻ, ഹല്ലേലൂയ। അപ്പോൾ നമ്മൾ
ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ ക്രൂശിക്കപ്പെട്ടവരായിരിക്കണം. ക്രൂശിക്കപ്പെട്ടത് എന്തിനാ? क्रिस्तु यीशु क्रिस्तु क्यों क्रूसिफाई हो गया? हमारे पापों के वजह से, हमारे पापों के वजह से यीशु क्रूसिफाई हो गया. इसके लिए मैं भी डिसीजन ले रहे, मैं भी वही क्रूस में मैं भी मर जाना चाहते हैं. हालेलुया. अभी मैं नहीं, मेरा यीशु मुझ में जीना मांगते. हालेलुया. तो मैं उस क्रूस में ही मर गया. यीशु मेरे लिए मर गया तो मैं वो क्रूस में मर गया. फिर अभी जीवित कौन है? क्योंकि यीशु का जीवन मुझ में आया है. यीशु का जीवन मुझ में आया तो मैं नया जीवन प्राप्त कर कर मैं जी रहे. तो यीशु में मैं जी रहे, यीशु मुझ में जी रहे और मैं यीशु में हो गया है. यही है यीशु के लिए, नहीं तो यीशु के साथ हम क्रूसिफाई हो गया करके न बोल रहे. उसके लिए हमने पढ़ा था गलेशियन का 2 अध्याय का 20वां वचन हमने पढ़ा था. जरा पढ़िए वो गलेशियन 2 अध्याय का 20वां वचन. രണ്ടിന്റെ 20. ഞാൻ നിങ്ങൾക്ക് എഴുതുന്നത് ഞാൻ ക്രൂശിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു, ഇനി ജീവിക്കുന്നത് ഞാൻ, ക്രിസ്തു അത്രേ എന്നിൽ ജീവിക്കുന്നു. हिंदी में पढ़िए. मैं मसीहा के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ. अब मैं जीवित न रहा, पर मसीहा मुझ में जीवित है. हालेलुया. और मैं शरीर में, बस मसीहा मुझ में जीवित है. अभी मैं जी रहे मगर मसीहा का जीवन लेकर मैं जी रहे. हालेलुया. मेरा जीवन पाप किया तभी निकल गया था, तो मैं क्रूसिफाई हो गया, मैं मर गया. अभी मैं जी रहे तो यीशु का जीवन मुझ में आया, इसके लिए मैं जी रहे. यीशु मुझ में आया, इसके लिए मैं जी रहे. हालेलुया. ये चिंता हम विश्वासी लोगों के अंदर ആനാ മങ്തെ. ഈ ഒരു ചിന്തയിലാണ് നാം ജീവിക്കേണ്ടത്. നാം മരിച്ചവരാണ്, നാം മരിച്ചുപോയി, നാം പാപം ചെയ്തത് മൂലം മരിച്ചുപോയി. എൻ്റെ കർത്താവിൻ്റെ ജീവൻ എന്നിൽ വന്നപ്പോഴാണ് ഞാൻ ഇന്ന് ജീവിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് എൻ്റെ യേശു എന്നിൽ ജീവിക്കുന്നത് കൊണ്ട്, എൻ്റെ യേശുവിൻ്റെ ജീവൻ എന്നിൽ ഇരിക്കുന്നത് കൊണ്ട് ഞാൻ ഇന്ന് ജീവിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. ആ യേശുവിൻ്റെ ജീവൻ ആരിലില്ലയോ അവർക്ക് സ്വർഗരാജ്യം പ്രാപിക്കുവാൻ കഴിയുകയില്ല. यीशु का जीवन जिस व्यक्ति में नहीं आया है, यीशु वो व्यक्ति को स्वर्ग राज्य पहुंच नहीं सकेगा. इसके लिए स्वर्ग राज्य पहुंचने के लिए यीशु को अपनाओ, यीशु को अपनाओ, यीशु का जीवन, यीशु को धारण करो, यीशु को तुम्हारे अंदर ले लो. ये सब बोलते हैं इसके लिए क्योंकि स्वर्ग राज्य, एक मनुष्य स्वर्ग राज्य में पहुंचने का है तो यीशु का जीवन हमारे अंदर होना मांगता है. यीशु का जीवन जब तक हमारे अंदर नहीं आएगा हम स्वर्ग राज्य में नहीं पहुंचेगा. इसके लिए वचन हमें दोहरा कर कह रहे, तुम स्वर्ग राज्य में जाना चाहते हैं तो ये सब पाओ. क्योंकि हमारा मेन सब्जेक्ट वही है. क्रिस्तीय जीवन का मेन सब्जेक्ट क्या है? स्वर्ग राज्य जाना, स्वर्ग में परमेश्वर के साथ जीना. इसके लिए स्वर्ग राज्य जाने के लिए यही तो क्रिश्चियन जीवन का मेन कार्य है. हमें इधर जीने के लिए, कुछ सामान परचेज करने के लिए, पैसा मिलने के लिए नहीं हम क्रिश्चियन हो गया. हम क्रिश्चियन बन गया है, यीशु को अपनाया है, ये स्वर्ग राज्य में पहुंचने के लिए. क्रिस्तीय जीवन का मेन सब्जेक्ट, मेन जीवन, मेन कारण हमें स्वर्ग राज्य जाने का है. इससे अधिक कुछ नहीं चिंता करने का. इससे अधिक चिंता करने वाला जाति लोग है. इससे अधिक हम कुछ भी इस दुनिया का चिंता कर रहे तो जाति बन गया है. इस दुनिया में जब तक हम इधर जी रहे
हमारा परमेश्वर हमारा पालन पोषण करेगा। इस दुनिया में हम यीशु का बनकर, स्वर्ग राज्य का बनकर हम कितना दिन तक इधर जी रहे, वो यीशु संभालेगा हमें, यीशु प्रोवाइड करेगा। अभी देखो अमेरिका से एक आदमी इधर आ गया तो उसका जीवन तक उनका सब गिनती वो लोग के पास है, उनके बारे में सब कार्य वो कर देते हैं। राज्य को अधिकार है उसके ऊपर, क्योंकि वो व्यक्ति इधर विजिटिंग में आया तो भी उसके ऊपर वो राज्य का अधिकार है। हालेलुया। हम भी यीशु प्रभु को अपनाया, इसके लिए यीशु का राज्य का है, इसके लिए यीशु को हमारे ऊपर अधिकार है। यीशु देखेगा ये खाने का है, इसको पीने का है, इसको जीने का है, इसको सोने का है, इसको बारिश से बचने का है, इसके लिए ये सब परमेश्वर प्रबंध करेगा। हालेलुया। इसके लिए परमेश्वर हमारे लिए प्रबंध करने के लिए हम इस राज्य का कुछ सोच कर मत जियो, स्वर्ग राज्य का खोज कर जीने के लिए इसके लिए बोल रहे हैं। അതുകൊണ്ടാണ് കഴിഞ്ഞ ദിവസം നമ്മൾ ചിന്തിച്ച ഉയരത്തിലുള്ളത് തന്നെ അന്വേഷിപ്പീൻ, ഭൂമിയിലുള്ളതല്ല. ക്ലിയർലി അവിടെ എഴുതിയേക്കുകയാണ്, ഭൂമിയിലുള്ളതല്ല അന്വേഷിക്കേണ്ടത്, ഉയരത്തിലുള്ളത് തന്നെ അന്വേഷിപ്പീൻ. प्रार्थना के लिए बैठने का समय वो उन्नति में जो है, स्वर्ग राज्य में जो है वो मुझे पाने का है करके प्रार्थना करो। भूमि का प्रार्थना, भूमि का चीज के लिए प्रार्थना करने का जरूरत नहीं, क्योंकि भूमि का चीज फ्री में देते हैं परमेश्वर। हालेलुया। परमेश्वर का राज्य का लोगों को परमेश्वर इस भूमि में जो भी मांगते हैं वो फ्री में देते हैं, वो फ्री गिफ्ट है। परमेश्वर का राज्य थोड़ा तकलीफ उठाकर हमें पाना है, परमेश्वर का राज्य के लिए हमें जीना है, वो तो फ्री में नहीं मिलने वाला। परमेश्वर का राज्य फ्री में नहीं देगा। कृपा फ्री में देते हैं, प्यार फ्री में देते हैं, आशीष, इस दुनिया का आशीष पूरा फ्री में देते हैं, इस दुनिया का पूरा जीवन फ्री में देते हैं, मगर थोड़ा मूल्य देकर, थोड़ा समय देकर, थोड़ा शक्ति देकर हमें स्वर्ग राज्य पाने का है। हालेलुया। स्वर्ग राज्य कमाने का काम हमारा है। तुम्हें स्वर्ग राज्य मांगते क्या, तो तुम कमा कर लेना पड़ेगा। हालेलुया। वो स्वर्ग राज्य का बन गया तो भूमि का पूरा परमेश्वर हमें फ्री में दे देगा। हालेलुया। उसके लिए हमें जो कुछ मांगते हैं वो सब परमेश्वर देते रहेगा। इसके लिए भजन संगीता 23 का लास्ट सेंटेंस में बोला, करुणा और भलाई तुम्हारे पीछे पीछे दौड़ कर आएगा। करुणा और परमेश्वर का भलाई तुम्हारे पीछे पीछे आएगा यदि तुम स्वर्ग राज्य का है तो इसके लिए हमें फिर से परमेश्वर यही सुना रहे कि पवित्र बनो, जैसा परमेश्वर बुलाया है वो परमेश्वर पवित्र है। इसके लिए पवित्र परमेश्वर के समान हम भी पवित्र बनना मांगते। दूसरा चीज हमने चिंता किया, ക്രിസ്തുവിനുള്ളവരായി മാറുക, ക്രിസ്തുവിനുള്ളിലായി മാറുക, ക്രിസ്തുവിൻ്റെ ജീവൻ പ്രാപിച്ച് ജീവിക്കുക. പിന്നെ പറഞ്ഞത് എന്താ, ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ക്രൂശിക്കപ്പെട്ടവരായിരിക്കുക। आज के दिन 4वां वचन हम पढ़ेंगे। पहले यूहन्ना का 5वां अध्याय का 18वां वचन। हमने पहले दिन भी गया 4 दिन पहले हमने वही वचन चिंता किया था। आज भी परमेश्वर वही चीज हमें दे रहे, तो जरूर हमारा मन में उसको पूरी तरह से जाने के लिए परमेश्वर आज भी ये वचन दे रहे। पहले यूहन्ना 5वां अध्याय का 18 हम पढ़ेंगे। അങ്ങനെ അവൻ ശബത്തിനെ ലംഘിച്ചതുകൊണ്ട് മാത്രമല്ല, पहले यूहन्ना 5वां अध्याय का 18। हम जानते हैं कि जो कोई परमेश्वर से उत्पन्न हुआ है वो पाप नहीं करता, पर जो परमेश्वर से उत्पन्न हुआ പാപം ചെയ്യുന്നില്ല എന്ന് നാം അറിയുന്നു.
ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവൻ और वो തന്നെത്താൻ छू സൂക്ഷിക്കുന്നു. नहीं सकता. देखो उधर लिखा है परमेश्वर से जन्मा हुआ व्यक्ति पाप नहीं करते. और लिखा है परमेश्वर के से जन्मा हुआ व्यक्ति अपने आप को संभालते हैं पाप में ना गिरने के लिए, गिरती में ना गिरने के लिए. तो स्वर्ग राज्य नष्ट नहीं होने के लिए अपने आप को संभालते हैं करके लिखा है. तो परमेश्वर से जन्मा है क्या? हम परमेश्वर से जन्मा है तो पाप नहीं करते हैं करके बाइबल का वचन हमें सिखा रहे हैं. पाप नहीं करेगा और पाप का कुछ भी हमारे सामने आएगा वो हम संभालते हैं, अपने आप को संभालते हैं. प्रभु का प्रभु से जन्म लेने वाला व्यक्ति अपने आप को संभालते हैं करके उधर लिखा है. അപ്പോൾ ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവനായിരിക്കണം. ആർക്കേ ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പിൽ നിൽക്കാനൊക്കത്തുള്ളൂ? ദൈവത്തിൻ്റെ മക്കൾക്ക്. परमेश्वर का बच्चे को ही परमेश्वर का सामने खड़ा रह सकते. अभी देखो मेरे घर में आकर दूसरा किसी को वास नहीं कर सकेगा. मेरे बच्चे लोग आएगा तो बिंदास वास कर सकते हैं. എൻ്റെ കുഞ്ഞുങ്ങൾ വന്നാൽ ഈ ഭവനത്തിൽ എത്ര നാൾ വേണേലും അവരെ ഞാൻ നിർത്തും. हालेलुया. कितना भी दिन वो लोग रहना चाहते हैं उतना दिन रहो. मगर मेरा बच्चा नहीं है तो मैं क्या करेगा? मेरे को बहुत घुटन अनुभव करेगा. ये लोग कब जाएगा? हालेलुया. ये लोग कब जाएगा? ऐसा चिंता मेरे अंदर आता है. इसके लिए परमेश्वर बोलते हैं परमेश्वर का बच्चा परमेश्वर से जन्मा हुआ व्यक्ति बनते ദൈവത്തിൻ്റെ മക്കളായി മാറണം എന്ന് പറയുകയാണ്. നാം ദൈവത്തിൻ്റെ മകളാണോ? ആണെങ്കിൽ മൊത്തം വചനം അനുസരിക്കണം. ദൈവം പറഞ്ഞിരിക്കുന്ന വചനം മൊത്തം അനുസരിക്കണം. ദൈവം പറഞ്ഞിരിക്കുന്ന വചനം എല്ലാം അനുസരിക്കാത്തവർ ഞാൻ മക്കളാണെന്നും പറഞ്ഞ് നടന്നാലൊന്നും കാര്യം നടക്കത്തില്ല. ദൈവവചനം പറഞ്ഞതുപോലെ അനുസരിക്കുന്നവരായിരിക്കണം. ഞാൻ മകളാന്ന് നമുക്ക് എല്ലാവർക്കും പറയാനൊക്കെ, പക്ഷെങ്കിൽ മകനാണെന്ന് പറയാനൊക്കും. പക്ഷെങ്കിൽ ദൈവം നോക്കും, ഇവൾ യഥാർത്ഥമായിട്ട് ഇവൾ എല്ലാവരോടും പറയുന്നുണ്ട് എൻ്റെ മകളാണെന്ന്, പക്ഷേ ഇവൾ എൻ്റെ മകളായിട്ടുമില്ല, അല്ല ഇവൻ എൻ്റെ മകനായിട്ടില്ല എന്ന് ദൈവം അവിടെ ഇരുന്ന് പറയുന്നുണ്ടായിരിക്കും. അതുകൊണ്ട് യഥാർത്ഥമായിട്ട് നമ്മൾ എപ്പോഴും നോക്കണം, ഞാൻ ദൈവത്തിൻ്റെ മകളാണോ മകനാണോ എന്ന് നമ്മളെ തന്നെ നാം പരിശോധിച്ചുകൊണ്ടിരിക്കണം. ഹല്ലേലൂയ. ദൈവത്തിൽ നിന്ന് ജനിച്ചവനായിരിക്കണം. എന്നാൽ മാത്രമേ ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പിൽ പരിശുദ്ധനായ ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പിൽ നിൽക്കുവാൻ കഴിയുള്ളൂ. ഇത് നമ്മൾ മനസ്സിലാക്കിക്കൊണ്ട് നമ്മുടെ ജീവിതത്തെ ഒരുക്കുവാനാണ് ദൈവം ഈ വചനം തരുന്നത്. 1 യോഹന്നാൻ 5-ാം അധ്യായത്തിൻ്റെ 1 വായിച്ചു നോക്കിക്കേ. 5वां अध्याय पहले यूहन्ना का 5वां अध्याय का 5वां वचन पढ़िए. पहले वचन पढ़िए. जिसका यह विश्वास है कि यीशु ही मसीहा है, वह परमेश्वर से उत्पन्न हुआ है. यीशु ही मसीहा है. रक्षक यीशु है करके, मसीहा यीशु है करके जो व्यक्ति विश्वास करते हैं वो यीशु से जन्मा है. हाँ, യേശു. उसके पीछे क्या लिखा है? ജനിപ്പിച്ചവനെ സ്നേഹിക്കുന്നവനല്ല അവനിൽ നിന്ന് ജനിച്ചവനെയും സ്നേഹിക്കുന്നു. तो ജനിപ്പിച്ചവനെ और जो कोई उत्पन्न करने वाले से प्रेम रखता है वो उससे भी प्रेम रखता है जो उससे उत्पन्न हुआ है. हालेलुया. भाई से प्रेम रखते हैं. इसके लिए है ना, अपना मम्मी का बेटा मेरा भाई, तो मैं क्या करेगा? मेरे भाई से प्रेम रखेगा. तो उत्पन्न करने वाला परमेश्वर को हम प्रेम रखते हैं तो उनके जरिए जन्म हुआ यीशु प्रभु को भी हम प्रेम रखेगा. हालेलुया. यीशु के जरिए यीशु को हम परमेश्वर का
पुत्र है करके विश्वास करते हैं तो हम यीशु का बेटा बेटी बन गया है। यीशु से प्रेम करने लगा। यीशु से प्रेम करेगा तो क्या होता है? खाली बोलेगा तो प्रेम हो जाता है क्या? हाँ, यीशु मेरा यीशु क्रिस्तु परमेश्वर से जन्मा है करके बोल के घूमेगा तो यीशु को प्रेम करते हैं क्या? नहीं, जैसा पिता परमेश्वर बोला वैसा यीशु किया है तो यीशु बोला वैसा हमको भी करना पड़ेगा, वही प्रेम है। उसके 5वें अध्याय का 3रा वचन पढ़ेगा तो हमें मालूम है उनका वचन को पालन करने वाला परमेश्वर से प्रेम करते हैं। पढ़िए हिंदी में। आमीन। क्योंकि परमेश्वर से प्रेम रखना यह है कि हम उसकी आज्ञाओं को माने और उसकी आज्ञाओं को कठिन नहीं। हम प्रेम करते हैं करके बोलेगा तो प्रेम नहीं बनते हैं। परमेश्वर का कल्पना, परमेश्वर का वचन पूरा का पूरा हमें आज्ञा को पालन करना मांगते हैं, वचन को पालन करना मांगते हैं, तभी हम परमेश्वर से, नहीं तो यीशु प्रभु से प्रेम करते हैं करके यीशु बोलेगा, नहीं तो पिता परमेश्वर बोलेगा। इसके लिए परमेश्वर से प्रेम करने वाला व्यक्ति हमें बनना मांगते हैं। तो उसका और एक बात हम बोलेंगे, 5वां बात हम पहले पत्रोस का 2रा अध्याय का 5वां वचन हम पढ़ेंगे। पहले पत्रोस 2रा अध्याय का 5वां वचन। तुम भी अब जीवित पत्रे के समान आत्मिक घर बनाते जाते हो, जिसके याजकों का पवित्र समाज बनकर जैसे आत्मिक बलिदान चढ़ाओ, जो यीशु मसीह का के द्वारा परमेश्वर ग्रह है। पढ़िए, मलयालम में पढ़िए। നിങ്ങളും ജീവനുള്ള കല്ലുകളെന്ന പോലെ ആത്മീയ ഗ്രഹമായി യേശു ക്രിസ്തു മുഖാന്തരം ദൈവത്തിന് പ്രസാദമുള്ള ആത്മീയ കഴിപ്പാൻ തക്കവണ്ണം വിശുദ്ധ जिसके याजकों का पवित्र परमेश्वर को सेवा करने के लिए, नहीं तो परमेश्वर का सेवा करने वाला व्यक्ति बनने के लिए तुमको परमेश्वर वचन सुना कर तैयार कर रहा है करके उधर लिखा है। मीन्स पुरोहित बनाने के लिए तुम्हारे ऊपर परमेश्वर प्रवृत्ति करते रहते हैं। यदि हम प्रार्थना में बैठने का समय भी हम परमेश्वर को क्या अपनाया है, यीशु प्रभु का परमेश्वर यीशु प्रभु को सृष्टि कर इस दुनिया में भेजा करके मैं विश्वास किया, इसके वजह से मैं यीशु का भाई बन गया, बहन बन गया है। हालेलुया। तो फिर मुझे क्या करना मांगते हैं? मैं परमेश्वर का सेवा करने के लिए तैयार होने के लिए परमेश्वर हमें बना रहे। खाली यीशु को करता करके पुकार कर बैठने के लिए नहीं, यीशु का सेवकाई भी करने के लिए, यीशु क्या क्या बताते हैं, क्या क्या बोलते हैं, उसी के अनुसार जीने के लिए परमेश्वर हमारे प्रेयर के द्वारा वही हो रहे हैं। हम परमेश्वर के द्वारा बना रहा है, परमेश्वर हमको बना रहा है। നമ്മളെ പണിയുകയാണ് കർത്താവ്। ഓരോ ദിവസവും ദൈവം നമ്മളെ പണിഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഓരോ ദിവസവും ദൈവം നമ്മളെ പണിഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നത് കൊണ്ട് ദൈവത്തിൻ്റെ അല്ലെങ്കിൽ സേവകരായിട്ട് അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന് ഇഷ്ടമുള്ള പൊസിഷനായിരിക്കും നമുക്ക് ദൈവം തരുന്നത്. പണിയുന്ന ആളിൻ്റെ ഇഷ്ടത്തിനല്ലേ പണിയുന്നത്. അപ്പോൾ ദൈവം എന്തോ ചെയ്തു? നമ്മളെ ദൈവത്തിൻ്റെ ഇഷ്ടത്തിന് പണിയുകയാണ് ചെയ്യുന്നത്. ഇവനെ പുരോഹിതനാക്കണമെന്നും ഇവനെ സുവിശേഷകനാക്കണമെന്നും ഇവനെ ദൈവത്തിൻ്റെ കാര്യവിചാരകനാക്കണമെന്നും ഇതൊക്കെ ദൈവത്തിൻ്റെ ഇഷ്ടമാണ്. ഹല്ലേലൂയ.
ദൈവത്തിന് വേണ്ടി സമ്പൂർണ്ണ സമർപ്പണമുള്ള ഒരു വ്യക്തിയായി നാം ജീവിക്കണം എന്ന് ദൈവം ആഗ്രഹിച്ചുകൊണ്ട് ദൈവം നമ്മെ പണിഞ്ഞുകൊണ്ടേയിരിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. അവിടെ പറയാണ്, ദൈവത്തിന് പ്രസാദമുള്ള ആത്മീയ യാഗം കഴിക്കാൻ തക്ക വിശുദ്ധ പുരോഹിത വർഗമാകേണ്ടതിന് പണിയപ്പെടുന്നു. എങ്ങനെയാ പണിയപ്പെടുന്നത്? ദൈവത്തിന് പ്രസാദമുള്ള ആത്മീയ യാഗം കഴിക്കാൻ വേണ്ടി തക്കതായിട്ടുള്ള വിശുദ്ധ പുരോഹിത വർഗമാകേണ്ടതിന് പണിഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ദൈവത്തിന് പ്രസാദമായിട്ടുള്ള യാഗം അർപ്പിക്കാൻ വേണ്ടിയാണ് നമ്മെ ദൈവം പണിഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. നമ്മൾ പ്രാർത്ഥിച്ച് കുറച്ച് പണവും സമ്പാദിച്ച് ഒരു വീരയും മേടിച്ച് ഒരു കാറും മേടിച്ച് ജീവിക്കാൻ വേണ്ടിയല്ല കർത്താവ് നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്. നമ്മളെ വിളിച്ചത് എന്തിനു വേണ്ടിയാ? ദൈവത്തിന് പ്രസാദമുള്ള ആത്മീയ യാഗം കഴിക്കാൻ തക്ക ഒരു വിശുദ്ധ പുരോഹിതനായി മാറാൻ വേണ്ടിയാണ് ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്. ഇത് ഓരോ ലെവലിലും നമ്മൾ പൂർത്തീകരിച്ച് പോവുകയാണ്. എനിക്കറിയാം, ഞാൻ ദൈവത്തെ അറിഞ്ഞ സമയത്ത്, എന്നുവെച്ചാൽ ഞാൻ രക്ഷിക്കപ്പെട്ട സമയം തൊട്ട് നമ്മൾ ഈ നിമിഷം വരെയും ദൈവത്തിൻ്റെ സന്നിധിയിൽ നിൽപ്പാനുള്ള കൃപയാണ് ദൈവം തന്നത്. അനേകര് ദൈവത്തിൽ നിന്ന് ഓടി ഒളിച്ചപ്പോൾ, അനേകര് ഇരുതോണിയിൽ കാലുവെച്ച് നിൽക്കുമ്പോൾ ദൈവം എന്നെയും എൻ്റെ കുടുംബത്തെയും ദൈവത്തിൻ്റെ വേലക്കാരായി നിർത്തിയിരിക്കുന്നത് ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തിന് നന്ദി പറയുകയാണ്. ദൈവത്തിന് നന്ദി പറയുകയാണ്. ദൈവത്തിന് വേണ്ടി സമർപ്പിക്കപ്പെട്ട് ദൈവത്തിന് വേണ്ടി ഒരു വിശുദ്ധ പുരോഹിതനായി മാറുവാൻ ദൈവം നമ്മളെ എല്ലാവരെയും വിളിച്ചിരിക്കുകയാണ്. അതുകൊണ്ട് അവൻ്റെ വിളിയെ നമ്മൾ ഒന്നുകൂടി ശ്രദ്ധിച്ച് ആ ദൈവത്തിനായി ജീവിക്കുവാൻ ദൈവം തമ്പുരാൻ നമ്മളെ ഓരോരുത്തർക്കും ഇടയാക്കി തരട്ടെ എന്ന് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ട് നമുക്ക് ഇന്നത്തെ വചന കേൾവിയിൽ നിന്ന് വിരമിക്കാം. ദൈവം നമ്മെ അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. ആമേൻ. ഈ വീഡിയോ എല്ലാവരും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യണം. എല്ലാവരും ഇത് ഷെയർ ചെയ്യുവാൻ മറന്നു പോകരുത്. യൂട്യൂബിലുള്ള എൻ്റെ ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുവാൻ എല്ലാവരോടും അഭ്യർത്ഥിക്കുന്നു. ദൈവം എല്ലാവരെയും അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. ആമേൻ.